गणेशोत्सवानंतर सर्वांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहे. देवीच्या मूर्तीवर कारागीर अखेरचा हात फिरवत असून घरगुती देवी मूर्ती तयार झाल्या असून मोठ्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. उद्या शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. घटस्थापनेसह देवी मूर्तीची स्थापना करण्याची परंपरा असल्याने मूर्तिकारांकडून देवी मूर्ती साकारण्याच्या कामास वेग आला आहे. यंदा कुठल्याही प्रकारचे निर्बंध नसल्याने उत्सव साजरे करणाऱ्या सार्वजनिक मंडळाची संख्याही वाढली आहे. त्यांच्याकडून देवी मूर्तींची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. घरगुती देवी मूर्ती तयार झाल्या आहेत, तर सार्वजनिक मंडळात स्थापन करण्यात येत असलेल्या मोठ्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही तासातच त्यांचेही काम पूर्ण होणार आहे. अवघे एक दिवस शिल्लक राहिल्याने मूर्ती साकारण्यासह विविध प्रकारच्या तयारीस वेग आला आहे. 3 फुटापासून 8 ते 9 फुटापर्यंत देवी मूर्ती साकारल्या आहे. 3,000 ते 21,000पर्यंत दर आहेत. सप्तशृंगी, दुर्गा, रेणुका, महालक्ष्मी, कालिका देवी, महिषासुरणी अशा विविध मूर्ती तयार करण्यात आल्या आहे. दुर्गा देवीची सर्वाधिक मागणी असून त्यापाठोपाठ सप्तशृंगी देवी मूर्तीस जास्त मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या दरांमध्ये 50 रुपयांनी झालेली वाढ तसेच अन्य खर्चामुळे मूर्तीच्या दरामध्ये 30% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देवी मूर्तींना 50% मागणी वाढली आहे. सुमित गुल्हाने, मूर्तिजापूर, अकोला. उद्यापासून शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार आहे. काही मूर्त्या तयार झालेल्या आहेत. उद्यापर्यंत सगळ्या मूर्त्या तयार होतील का? सर्व तयार होतात. सकाळी 10 वाजेपर्यंत सर्व तयार. अच्छा. मागच्या वर्षीच्या भावामध्ये आणि या वर्षीच्या भावामध्ये काय कसा फरक आहे? मागच्या वर्षीच्या भावामध्ये या वर्षीच्या भावामध्ये पटचा फरक पडला. मटेरियलचे भाव वाढलेले, पीओपी वाढलं, काथा वाढला, म्हणजे सर्व सामान, लाकूड, जलटर. कशा प्रकारच्या मूर्तींना सर्वात जास्त मार्केटमध्ये मागणी आहे? मातीचे. आपल्याकडे मातीच्या बनतात. किती मूर्त्या आपण मातीच्या बनवतो? मातीच्या तर मी 50% मातीच्या बनवतच असेल, बाकी मग पीओपी वापरतो अर्धा. अच्छा. मातीच्या मूर्तीमध्ये असेल किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या, तर याच्यामध्ये भाववाढीचा आणि काय कसा फरक आहे? मातीच्या मूर्तीची महाग जाते. माती मिळत नाही, माती महाग जाते. पीओपी पेक्षा मातीची मूर्ती केव्हाही महाग जाते, त्याच्यानं तिचे रेट जास्त. या दोन ज्या मूर्तींचा फरक आहे याच्यामध्ये कसा वेळ लागतो? कोणत्या मूर्तीला सर्वात जास्त वेळ लागतो? सर्वात जास्त मातीच्या मूर्ती. पीओपीची मूर्ती डायरेक्ट आहे, ते लवकर तयार होते.